आपला आता हा जो व्ह्यू दिसतोय बरोबर, आपल्याला कुठून बघायचा, इकडून बघायचं, कुठून, ह्या साईडने. म्हणजे हा साईड कोणती आपली फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यूसाठी बघ इथं जर बघितलं मी, हा काय तुझा फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू कसं दिसणार आहे तुला, असा दिसणार आहे बरोबर. पाय सेम जसं तसं दिसतोय. तर तुला याच्यासाठी कायच्या कशाची गरज पडणार आहे, याला तुला गरज पडणार आहे तुझी टोटल लेंथ आहे ना इथून ते इथपर्यंत, म्हणजे कुठून इथून ते इथपर्यंत शेवटच्या कॉर्नरपर्यंत, ती तुला कळून गेली बरोबर ना. म्हणजे ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटची लेंथ तुला पहिले काढावं लागेल. नंतर याची जी हाईट आहे, हाईट म्हणजे कुठली, इकडून बघितल्यावर तो असा दिसायला पाहिजे बरोबर ना. ती टोटल हाईट तुझी कुठे भेटणार आहे, इथे भेटलेली बरोबर. टोटल जो डायमीटर आहे तो कुठे आहे तुझा, हा जो वरचा डायमीटर आहे, पूर्ण वरच्या डायमीटरवर तुला टोटल हा डायमीटर भेटला जातो वरचा, म्हणजे टोटल ही लेंथ भेटलेली तुला बरोबर की नाही. नेक्स्ट तुला काय आहे, इथून ते इथपर्यंतची लेंथ आहे ती भेटलेली बरोबर. हा तुझा असणार डायमीटर, हा तुझी हाईट. टोटल इथून ते इथपर्यंत काय असणार तुझं टोटल डिस्टन्स 90 प्लस किती, हा आपला 28 56 आहे ना. मग रेडियस घेशील ना इथं फक्त तू, म्हणजे मग टोटल 118 बरोबर ना. इथपर्यंत काढायचं नाही. हा झाला तुझा कोणता फ्रंट व्ह्यू. आता तुला जर बघायला गेलं आपण फ्रंट व्ह्यू वरून आपण टॉप व्ह्यूकडे जाऊ. टॉप व्ह्यूला तुला असं दिसणार आहे बरोबर. टॉप व्ह्यूला तुला असं दिसेल बरोबर. आपण यालाच थोडा तिरपा करून घेऊ. स्लॉट आपण काढलेला नाही बरोबर, स्लॉट आपण काढलेला नाही, आपल्याला लवकर समजायचं म्हणून बरोबर. तर सेम जवळजवळ दिसत आहेत बरोबर की नाही. तुला टॉप व्ह्यूला कसं दिसणार आहे, असं दिसणार आहे टॉप व्ह्यूला. मग तू काय करशील, तुझी इथून ते इथपर्यंत लेंथ तुला माहिती, वरून प्रोजेक्शन घेतल्यावर तुला इथून तर ह्या टोकापर्यंतची लेंथ बरोबर ना, इथून ते इथपर्यंतची लेंथ तुला भेटून जाणार. नेक्स्ट तुला काय करायचं आहे, डायमीटरचा जो सेंटर आलेला ना आपला, वरचे प्रोजेक्शन घेतलं हा सेंटर भेटेल. सेंटरपासून तुला काय करायचं आहे, रेडियस काढायचं आहे. रेडियस घ्यायचं. रेडियस किती तुझा 28 येणार आहे. 28 वरून तू मोठा सर्कल काढशील. नंतर छोटा सर्कल किती तुझा 32, म्हणजे किती घेशील 16 घेशील. 16 वरती सर्कल मारशील. तुझे सर्कल तयार झाली. आणि वरच्याचे जे हे प्रोजेक्शन आहे हे खाली घेतल्यावर तुला काय भेटेल, हा पण पॉईंट भेटेल बरोबर की नाही. हा पॉईंट भेटल्यावर नंतर तुला काय करायचं आहे, याचा सेंटर भेटून जाईल तुला जिथं तू काढशील. सेंटर किती येणार आहे, इथून ते इथपर्यंत 28 वरतीच येणार आहे बरोबर. सेंटर आणि हे डिस्टन्स पण भेटलं, तुझे 2 सर्कल पण झाले. मग ह्या लाईनीपासून तुझा किती आहे, टोटल किती 48 आहे ना. 48 म्हणजे इथून ते इथपर्यंत किती येणार तुझं 24 आणि 24 झालं. तुला हे पण आउटलाईन भेटली. नंतर तुला मधले दिसते 32 आहे. हे मधलं डिस्टन्स किती आहे 32. म्हणजे इकडचे किती तुझे 8 साईडने आणि 16 इकडचे 16 येतील तुझे आणि इकडचे 16 येईल बरोबर. तुझा हा पण स्लॉट तयार झाला. म्हणजे हा तुझा पूर्ण टॉप व्ह्यू रेडी झाला. इथपर्यंत काय अडचण आहे बरोबर. नेक्स्ट जर तू बघितलं आपल्याला लेफ्ट हँड साईड जर व्ह्यू बघायचा असेल तर आपल्याला कुठं जावं लागेल, इनवर्स चालू आहे वाटतं माऊसचं. टॉप व्ह्यू LHS व्ह्यू आला तुझा बरोबर. LHS व्ह्यू मध्ये कसं दिसणार आहे, तो असा दिसणार आहे बरोबर. हा एक्सट्रूड केला द्यायला का, हा दिसतोय बरोबर एक्सट्रूड. LHS व्ह्यू मध्ये तुला काय दिसणार आहे, मग सिलेंडर दिसणार आहे. पहिले काय दिसणार तुला सिलेंडर. इथे आपल्याला LHS व्ह्यू न दिलेला बरोबर ना. आपल्याला काय दिसणार आहे, तो सिलेंडर दिसणार आहे बरोबर. सिलेंडरमध्ये काय दिसेल तुला, पहिले याची हाईट, टोटल हाईट तुला दिलेली बरोबर ना. हाईट दिली. टोटल सिलेंडरची काय दिलेली तुला डायमीटर पण दिलेला आहे. मग तू सिलेंडरचा पहिले आउटर बॉक्स काढून घेशील बरोबर. नंतर तुला स्लॉट दिलेला आहे, काय इथून ते इथपर्यंत स्लॉट किती आहे तुझा, टोटल स्लॉट किती आहे तुझा, टोटल 48 आहे बरोबर ना. 48 आहे म्हणजे इकडून 24 आणि इकडून 24 स्लॉट. जर हाईट किती तुझ्या स्लॉटची 24 आहे. स्लॉटची हाईट पण काय आली तुझी 24 आली. इथपर्यंत काढायचं नाही झाले तुझे 24 झाले. नेक्स्ट
तुला जो सर्कल दिलेला आहे हा बरोबर ना, तो सर्कल पण दिसणार आहे तुला, बरोबर की नाही? दिसते ना? हो. दिसतो ना, हा जो सर्कल दिसणार आहे तुला अर्धा, हा पण हा पोर्शन दिसणार आहे तुला, बरोबर की नाही? हा पोर्शन दिसणार आहे म्हणून तुला काय करावं लागेल आता, हा पोर्शन काढण्यासाठी तुला काय करावं लागेल, हा सेंटर पॉईंट फाइंड आउट करायला याचा, बरोबर ना? सेंटर पॉईंट फाइंड आउट केल्यावर काय भेटेल तुला? सेंटर पॉईंट भेटल्यावर तुला काय करायचं आहे, टोटल किती तुझा 32 आहे ना? 32. मग त्याचे रायडियस किती येईल? 16. म्हणजे सेंटरवर तू ठेवलं, कर्कटक ठेवलं आणि 16चं डिस्टन्स घेतलं, तुझा पूर्ण आर्क तयार होऊन जाईल. हो. कळालं? हो. झाला मग तुझा रेडी, काढचं नाही याच्यात, नाही. जमेल? हो जमेल.